तुमचा जुना मिक्सर कुरकुरायला लागला असेल तर ताबडतोब घ्या नवीन मिक्सर ग्राइंडर. नवा मिक्सर ग्राइंडर घ्यायच्या विचारात आहात तर बघा बॉश ट्रू मिक्स प्रो सिरीज 8 चा 1000 वॉटचा मिक्सर ग्राइंडर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे. आपण पाहणार आहोत या बॉक्स मध्ये काय काय आहे, किती जार्स आहेत आणि यांचे फीचर्स काय आहे. अनबॉक्सिंगच्या व्हिडिओ बरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे थोडे डेमो सुद्धा बरं का. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विकतचं तिखट, मिऱ्याची पूड, आलं लसूण पेस्ट आणि चिंचेचा कोळ अजिबात नाही. मी हे सगळं बनवते माझ्या मिक्सर मध्ये घरच्या घरी. बॉश असता घरी, बेसळेची नो वरी. नमस्कार, मी श्वेता पुरंदरे. माझ्या चॅनलवर मी खूप गप्पा गोष्टी आणते आणि त्याचबरोबर आणते काही विशिष्ट गोष्टींचे प्रॉडक्ट रिव्ह्यू सुद्धा, जे तुम्हाला नक्की आवडतील. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्यायलाही विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा अनबॉक्सिंग व्हिडिओ. सगळ्यात पहिला पॅक मधला एलिमेंट म्हणजे हे आहे छोटेसे माहिती पुस्तक आणि याच्यामध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत की या पॅक मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे जार आहेत, त्यांची कपॅसिटी किती आहे, त्यामध्ये आपण वेट ग्राइंडिंग किंवा ड्राय ग्राइंडिंग करताना किती क्वांटिटी भरली पाहिजे. तर हे जे बुकलेट आहे ना, हे अजिबात मिसप्लेस करू नका. याचा तुम्हाला अतिशय उत्कृष्ट रेफरन्स म्हणून उपयोग होईल. मिक्सर घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लोक काय बघतात सांगू, ती म्हणजे मिक्सरची मोटर किती पॉवरफुल आहे. ही आहे बॉशची 1000 वॉट्सची मोटर आणि हा अतिशय महत्वाचा भाग आहे. बॉशच्या ट्रू मिक्स प्रोच्या 1000 वॉट्सच्या मोटरवरच सगळी भिस्त आहे. वेट ग्राइंडिंग, ड्राय ग्राइंडिंग, चटण्या, ताक, काय म्हणाल ते याच्यामध्ये होणार आहे पटकन. माझा आधीचा मिक्सर सुद्धा 1000 वॉट्सचाच होता आणि हा पण मी 1000 वॉट्सचाच घेतला आहे, कारण मिक्सरच्या मोटरमध्ये काही कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. तुम्ही घ्यायला जाल 500-750 वॉटची मोटर, पण 1000 वॉटच्या मोटरची मजा काही औरच आहे, कारण या मोटरची एफिशियन्सी खूप छान असते. त्यामुळे मिक्सरचा परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट मिळतो. मिक्सरचा स्पीडही छान असतो आणि मिक्सर ओव्हरहीटही होत नाही. त्यामुळे 500-1000च्या काटकसरीसाठी 500-750 मोटरच्या मिक्सरच्या मागे जाऊच नका. 1000 वॉट्सचाच मिक्सर खरेदी करा. बॉश ट्रू मिक्स प्रो सिरीज 8 1000 वॉट्स. माझा आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यात मी सांगितलं होतं की माझा आधीचा बॉशचाच मिक्सर होता आणि त्याच्यामध्ये होती 4 जारची अरेंजमेंट. पण यावेळेला मी 3च जार्स घेतलेत आणि मी ज्युसर घेतलेला नाहीये. हा आहे छोटासा चटणी करायचा जार. याची कपॅसिटी आहे 400 ml आणि याच्यामध्ये तुम्ही 200 ml पर्यंत क्वांटिटी भरून चटण्या बनवू शकता. सगळ्या जार्सची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे आणि त्याला अशा प्रकारची सुंदरशी झाकणं आहेत आणि प्रत्येक झाकणाला लॉकिंग मेकॅनिझम आहे. एकदा काय तुम्ही हे लॉक केलं तर तुम्ही अगदी हँड्स फ्री चटणी बनवू शकता. मिक्सरच्या मोटरच्या फ्रंट भागावर हा एक नॉब आहे, हा ऑन ऑफ स्विच आहे. यामध्ये तुम्हाला 3 स्पीड मिळू शकतात, 1, 2 आणि 3, आणि डावीकडे फिरवल्यावर तुम्ही पल्सही करू शकता. चटणी जार बरोबरच हा एक मीडियम जार आहे. याची कपॅसिटी आहे 1 लिटर आणि याच्यामध्ये तुम्ही करणार आहात ड्राय ग्राइंडिंग. त्यामुळे सुके मसाले जर दळायचे असतील, तुम्हाला बनवायचे असेल जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, गोडा मसाला, काळा मसाला, अगदी लाल तिखट आणून सुद्धा त्याची बारीक पूड तुम्ही याच्यात करू शकता. अगदी घरच्या घरी 100% प्युअर आणि भेसळीची भीतीच नको. सगळ्यात जारची बॉडी स्टीलची आहे आणि त्याच्यावर आहे हे लॉकिंग मेकॅनिझम. आणि हा आहे तिसरा जार. हा सगळ्यात मोठा जार आहे. हा वेट ग्राइंडिंग साठी तुम्ही वापरणार आहात किंवा लिक्विडाइज करायसाठी, किंवा याच्यामध्ये तुम्हाला जर साईचं ताक करायचं असेल तर तुम्ही याच्यात करू शकता. याची कपॅसिटी आहे 1.5 लिटर आणि याच्यामध्ये अर्ध्या कपॅसिटी पर्यंत 750 ml क्वांटिटी भरून तुम्ही याच्यामध्ये वेट ग्राइंडिंग करू शकता, लिक्विडाइज करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे फ्लो ब्रेकर. त्यामुळे जेव्हा तुम्ही वेट ग्राइंडिंग किंवा लिक्विडाइज करत असता, या फ्लो ब्रेकरमुळे हे जास्त एफिशियंटली होतं आणि पटकन होतं. आणि जार धुताना तुम्हाला हा फ्लो ब्रेकर काढता येतो बरं का. आणि जारच्या बरोबरच आल्या आहेत 2 छोट्याशा पण अतिशय उपयोगी वस्तू. त्या म्हणजे हे पाउंडिंग ब्लेड आणि हा स्पॅच्युला. स्पॅच्युलाचं काम तर जारच्या आतल्या बाजूला लागलेलं पदार्थ काढण्यासाठी तर आहेच, पण याचा दुसरा उपयोग तुम्हाला माहितीये का? हे बघितलं का तुम्ही? हे पाउंडिंग ब्लेड लावायचं कसं आणि काढायचं कसं? तर हा स्पॅच्युला वापरून तुम्ही हे पाउंडिंग ब्लेड फिक्स करू शकता किंवा काढू शकता.
हा मिक्सर या बॉक्सवर मी ठेवलाय खरा, चला याला खाली काढूया. निघत नाहीये कारण याला आहेत खाली सक्शन कप. या सक्शन कपच्या मदतीने हा मिक्सर तुमच्या ओट्यावर अगदी पक्का भक्कमपणे राहणार आहे, इथे तिथे हलणार नाहीये. छोट्या छोट्या फीचर्स मध्ये सुद्धा किती विचार केलेला आहे जरा बघा. अगदी एलिगंट, भक्कम, दणदणीत 1000 वॉट्सची ही मोटर आहे, बॉश ट्रूमिक्स प्रो 8 सिरीजची. याच्यामध्ये हीट प्रोटेक्शन साठी प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझमही दिला गेलेला आहे. मिक्सरची कॉर्ड आहे भरपूर लांब, 1 मीटर पेक्षाही जास्त. त्यामुळे ओट्यावर पॉवरचा प्लग कुठेही असला तरी हा मिक्सर तुम्ही त्याच्या आजूबाजूला अतिशय छानपैकी प्लेस करू शकाल. आणि हो, माझं ऐकाल तर मिक्सर नेहमी ओट्यावरच ठेवा. काही मंडळी मिक्सर ठेवतात कपाटात आणि मग तो कपाटातून काढणे आणि परत कपाटात ठेवणे हा म्हणजे एक मोठा खटाटोप होतो. मला माझा मिक्सर अगदी हाताशी लागतो ओट्यावर, कारण पटकन काही गोष्ट आपल्याला लागली की आपण झटकन मिक्सर मध्ये ती बनवून घेऊ शकतो. आणि ही मोटर सुद्धा हेवी ड्युटी असली तरी ही मशीन अगदी कॉम्पॅक्ट आहे आणि ओट्यावर एका कोपऱ्यात छानपैकी राहून जातं. पुढच्या भागात आपण बघूया थोडेसे डेमो, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल या मिक्सरचा परफॉर्मन्स कसा आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळीची मला भीतीच नाही, कारण माझ्याकडे आहे बॉशचा ट्रूमिक्स प्रो 8 सिरीज. तुम्ही कधी आणताय या मिक्सरला? आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या मिक्सर ग्राइंडरला मी व्हिडिओमध्ये टॅग केलं आहे, जरूर बघा. चला आता पाहूया डेमो. भेसळीची भीतीच नको. भेसळीची भीती मला नाहीये, कारण माझ्याकडे आहे किचनचा बॉशचा हा मिक्सर ग्राइंडर. गरम मसाले दळा, धणे जिऱ्याची पूड बनवा, वेगवेगळ्या प्रकारच्या चविष्ट चटण्या बनवा मस्तपैकी संत्र्याचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस किंवा लस्सी. बॉश असता घरी, भेसळीची नो वरी. माझ्या स्वयंपाकाचा बॉशचा मिक्सर ग्राइंडर. तुम्ही कधी आणताय? आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला तर लाईक द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.